हॅलो. हॅलो बाबा. हा बोला. सिंग रामराव धुमाळे, हा राहणार लोणी, तालुका देवगिरी, जिल्हा नांदेड. हा बोला. दारूचं तर सगळं आता 10 महिने झालं बाबा. आता काय नाही, दारूची व्यसन मुक्ती झाली. छान 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 छान, अभिनंदन. हा. अजून बाबा, अजून वाऱ्या चालूच आहेत माझे. बर, पण आता पिऊ वाटते का? मला घरी नाही बाबा, कसलंच काहीच नाही बघा. बर बर, मग अनुभव सांगितला का मग? हा नाही बाबा, आता या पुणीला येणार हा. बर, त्यावेळेस सांग. ते माझी बायको नव्हती, माहेरातच होती. हम्म 5-7 वर्ष झालं. हम्म मग आलं तर बी 1-2 दिवस राहायचं, लगे निघून जायचं. बरेच जण सांगून बघले, राहत नव्हती. हम्म. मग आता राहतो म्हणून शिनी येऊन, आता 4 दिवस झाला चला येऊन राहिली बाबा आता. वा 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 वा, आनंद आहे. छान, खूप बरं वाटलं. आता इथून जाईना आणि असंच आशीर्वाद द्या बाबा. तिला घेऊन येणार आहोत. तिला घेऊन ये पौर्णिमेला. तिच्या समोर सांगतो तिला की आता नवरा तुझा किती चांगला झाला ते. तिला घेऊन ये, बायकोला घेऊन पुढे येऊन अनुभव सांग. हा. हो ठीक आहे बाबा. काही टेन्शन घेऊ नको. आता मी आहे, तुझं आहे. तुझ्या गावात 10 रुपयाचे किती जण तुझ्या गावात प्यामध्ये? आमच्या गावामध्ये कमीत कमी आता 5-7 जण झाले बघा व्यसनामधून दूर. मुक्त झाली का? हो, मुक्त झाले. अजून नाही तर कोणी दुसरी 10 रुपये येणार आहे? आहेत, भरपूर आहेत. घेऊन ये ना मग त्यांना सगळ्यांनाच घेऊन ये ना. अख्खं गाव बंद करू आपण. हो घेऊन येतो बाबा. माझे नातेवाईक देखील असं परेशान आहेत. मी दारू इतकं पित होतो हा की काही हिसाबच नव्हतं माझं. पिलं की 2-2 हजाराची दारू एका दिवशी पियायचं. वा वा, 2-2 हजाराची? 2-2 हजाराची. अनुभव सांगताना सांग तसं. बरं, हा मग? हो. आता कसलंच काय ना बाबा. मी बऱ्याच ठिकाणी गेलो दारू सोडण्याकरता. कुठं कुठं गेलता? नाही मला. मी ह्याला बडदापूर कर्नाटक मध्ये गेलो होतो. बर, तिथं काय? तिथं वीरभद्रेश्वर देवावर बघतात. बर बर बर. हा, तिथं भस्मतन देतात. तिथं दारू सुटली नाही माझी. मरकेलला दारू सुटली नाही. इथं देगलूर मरकेलला काय तिथं? तिथं महादेवाच्या मंदिरावर औषध टाकून देत होते. तिथं बी दारू सुटली नाही बाबा. पुन्हा खानापूर पाशी, देगलूरच्या पुढे खानापूर आहे. खानापूर पाशी गेलो होतो. तिथं काय? तिथं बाबा आता तिथं देवस्थान काहीच नाही. असं घरात बसून शिनेच नाव तर लिहून घेणार. गेलं तर मी जिम्मेदारी नाही म्हणून साक्षीदाराचे सगळ्याचे सह्या घेऊन शिने औषध दिलं होतं मला. 4 दिवस तरी असं मला डोळ्यानं असं बघता बी आलं नाही, एवढी हाल झाली होती. तरी पण त्याला म्हणलो, मी तुझ्यानं दारूच माझी बंद करणं होईना म्हणून त्याला सांगून आलो होतो बाबा. पुन्हा कुठे गेला? पुन्हा आलो. पुन्हा येऊन शिने मग वडिलाला देखील म्हणलो, मला जबरदस्ती पाठवून दिला. बघा तुम्ही दारू उद्याच येऊन दाखवतो की नाही म्हणलो. घरी मी माझ्या लय वैतागून गेले होते बाबा माझ्याबद्दल. सोडून दिले होते मला लास्ट आता. बर बर, मग आता सोडूनच दिले होते. बायको बी निघून गेली त्याच्या टाकून. हो बाबा. हा. पण लेकरं बायको तिकडेच होते. मग तुमच्यापाशी आलो बाबा. तो लेकरं आले फर्स्टला. तुम्ही पप्पा म्हणून फोन केले, मी जाऊन घेऊन आलो. मग पुन्हा बायकोला ये म्हणलं तरी येईना गेली. पुन्हा येऊन तंदाने घडली, पोलीस केस केली. मग आता 4 दिवस झालं बाबा. तिनं स्वतः तिथं येऊन मी हाय करता आला मनुष्यनी म्हणले. मग मी बोललो नाही अजून 2-3 दिवस झालं बा येऊन. नाही बोल तिला बोल आता काय. हो ठीक आहे. चांगलं बोल. सांगावं मनुष्यनी. चांगलं बोल तिला, गोड गोड बोल. ठीक आहे. चांगलं झालंय म्हणा. आता माझं लय चांगलं झालंय म्हणायचं. आणि आपण आता जोडीनं मलकापूरला जाऊन चांगला संसार कर, आनंदाचा संसार कर. मला खूप आनंद वाटला तुझं हे ऐकून सगळं बाळा. नाही, आपल्याला सगळा भारत देश व्यसनमुक्त करायचा. तुझ्या गावात एक बी माणूस ठेवायचा नाही दारू पिणार. सगळ्याला घेऊन ये. 4-5 तुझ्या गावातली बंद झाली ना पैसे चालल्यानंतर? हो. किती बंद झाले? 2-3 घेऊन आलो. ते 2-3 मुक्त झाले. माझ्या मावस भावाला पण घेऊन आलो होतो. त्यानं पण दारूपासून मुक्त झाला. पुन्हा त्याचा धंदा चालत नव्हता बाबा. हॉटेलचं मेस चालित आहे त्यानं. बर. चालतंय मनुष्याने तुम्ही 1 रुपया दिल्या. त्याच्यावर त्याचा धंदा बी चांगला चालला. 1,70,000ची गाडी घेतली अजून. वा छान. आता आपल्याला महाराष्ट्र आणि भारत व्यसनमुक्त करायचं आहे. तुझ्या गावापासून सुरुवात करू आपण. गावात एक बी माणूस दारू प्यायचं बंद करायचं नाही, आपल्याला ठेवायचं नाही. हो ठीक आहे. ओके बेटा, ये मलकापूरला. हो येतो बाबा. हे आईला आमच्या बायकोला वाट लावून देतो मी या पुणीला. ते एवढं श्रावण महिना आहे ना. नाही
उद्याच्या पौर्णिमेला तू बी ये आणि बायकोला बी घेऊन ये. पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा पुढच्या पौर्णिमेला माईला आणि त्याला जाऊन दे. उद्याच्या पौर्णिमेला येतो. मी एक टाइम जेवण करून पारायण करलो बाबा, असं ठरेल तुम्ही, काही फरक पडणार ना? काय नाही, काय काय फरक पडत नाहीये.